सुरू होता, जे आरक्षण मिळालं त्याच्याबद्दल आपलं नेमकी भावना काय आहे? आपण पाहिलेलं आहे, अख्ख्या देशाने पाहिलेलं आहे की मराठा समाजाच्या वतीने मनोजदादा जरांगे पाटील यांनी सरकारला 2 महिन्यापूर्वीच इशारा दिला होता की, आणि तारीख सुद्धा दिली होती, तेव्हा ज्या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या पूर्ण करा म्हणून, आणि जर त्या पूर्ण नाही झाल्या तरी मुंबईमध्ये येऊन त्या ठिकाणी उपोषणाला बसणार म्हणून. त्याप्रमाणे सरकारची पण चर्चा चालू होती, दादांची पण चर्चा चालू होती, मराठा समाजाच्या वतीने पण चर्चा चालू होती, परंतु काही अंशी त्याला उशीर लागत होता. म्हणून जरांगे पाटलांनी ठरवलं आणि सर्व समाजाने ठरवलं की मुंबईमध्ये जाऊन एकतर आरक्षणासाठी लढा द्यायचा आणि त्या ठिकाणी उपोषणाला बसायचं. त्याप्रमाणे सर्वजण मंडळी, सर्व मराठा समाज त्या ठिकाणी पोहोचला. गेले 4-5 दिवस हे उपोषण चालू होतं. शेवटी सरकारने सुद्धा त्यामध्ये मवाळ भूमिका घेतली, दादांनी सुद्धा, समस्त मराठा समाजाने सुद्धा त्या 1-2 पावलं मागं घेतली आणि त्याप्रमाणे चर्चा झाली. आणि त्या चर्चेतनं ज्या 8 मागण्या केल्या होत्या त्या 8 मागण्यांपैकी 6 मागण्या काल बऱ्याचशा आमची मंजूर झालेला आहे, असं सरकारच्या वतीने आणि मराठा समाजाच्या वतीने सुद्धा जाहीर करण्यात आलेलं आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणे असं ओबीसी नेते म्हणतात, पण या आरोप कसं पाहता? 5 दिवसापूर्वी माध्यमातून आम्ही एक आपल्याला मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत आम्ही सांगितलं होतं की मराठा समाजाची एकच मागणी, कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागता आम्हाला हे आरक्षण मिळालं पाहिजे. त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला सध्या तरी धक्का लागलेला नाही. कालच उपसमितीच्या अध्यक्षांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेले आणि गॅजेटर प्रमाणे आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी केलेली आणि ती मागणी मान्य झालेली आहे. बहुसंख्येने महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाचे नेते असताना देखील मराठा समाजाला आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरावं लागतंय, तर याच्यामध्ये अपयश कोणाचं आहे? एवढ्या बहुसंख्येने मराठा नेते असताना देखील समाजाला रस्त्यावर उतरावं लागतंय. मी असं म्हणणार नाही हे अपयश आहे म्हणून. मराठा समाजाच्या नेत्यांनी सुद्धा भरपूर त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे, परंतु हा 140 कोटी लोकांचा देश आहे आणि या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात. न्यायालयीन व्यवस्था आहे, लोकशाही नांदत आहे आणि अशा लोकशाहीमध्ये सर्वांचा विचार करून आरक्षण देण्याची गरज आहे आणि त्याप्रमाणे काल आरक्षण दिलेलं आहे.